नमस्कार. फ्लेक्झिबल बजेटचा पुढचा प्रश्न आपण आता स्क्रीनवर बघतोय. इन्फॉर्मेशन इन द बुक्स ऑफ ई लिमिटेड. ई लिमिटेड म्हणजे पाचवा प्रश्न आहे आपला. याच्यामध्ये दिलेली इन्फॉर्मेशन जी आहे ह्याच्यात शेवटी तुम्हाला एक बदल दिसेल. म्हणजे आधीचे 4 प्रश्न तुम्ही केल्यानंतर इथे एक ऍडजस्टमेंट बदलली आहे की युनिटच्या स्लॅब वाईज सेलिंग प्राइस वेगवेगळी दिली आहे. आधीच्या प्रश्नांमध्ये आपण कॉन्स्टंट सेलिंग प्राइसचे प्रश्न घेतले. नंतर ठराविक लिमिटच्या पुढे सेलिंग प्राइस चेंज होते असा प्रश्न घेतला. आता इथे दिलंय की युनिट किती आहेत याच्या स्लॅब वाईज सेलिंग प्राइस बदलत जाते. त्यामुळे प्रश्नाचं टाईप तोच आहे, फक्त एक लेवल फक्त याच्यामध्ये वाढवली. आता याच्यासाठी जी इन्फॉर्मेशन दिली याच्यात आधी आपण सगळं कॅल्क्युलेशन घेण्यापूर्वी बघतो की यांची इन्स्टॉल कपॅसिटी किती आहे. तर इन्स्टॉल कपॅसिटी इथे दिली आहे 50,000 युनिट्स. त्यामुळे इथे फुल कपॅसिटी आपल्याला घ्यायची आहे 50,000 युनिट्स. आणि याच्यापैकी करंटली 45% इज युटिलाइज्ड. म्हणजे सध्या ते 45% एवढी कपॅसिटी युटिलाइज करतायत. मग 45% युटिलाइज करतायत त्याच्यामुळे इथे 45% घेतले की करंट आउटपुट येईल 22,500 22,500 एवढ्या युनिटसाठी सध्या आपल्याला पहिलं कॅल्क्युलेशन करायचंय, म्हणजे एक्झिस्टिंग बजेट असं म्हणायचं. आणि त्यानंतर पुढच्या कपॅसिटीज सांगितल्या 60%, 80% आणि 100%. अशा 3 कपॅसिटीज नंतर सांगितल्या. आता याच्याप्रमाणे इन्फॉर्मेशन आपण इथे पुटअप केली की सुरुवातीला दिलेलं काय आहे की सेलिंग प्राइस चेंजेस ऑन द बेसिस ऑफ सेल्स व्हॉल्यूम. 0 to 30,000 युनिट जर का सेल्स असतील तर सेलिंग प्राइस 50 घ्यायचे. त्यामुळे इथे आपल्याला सीपीयू कॉलम मध्ये सेलिंग प्राइसला 50 घ्यावे लागतील. आउटपुट क्वांटिटी आहे 22,500. त्याला इंटू 50 केले की 1125 असे आपले टोटल सेल्स येतील. नंतर मटेरियल, लेबर आणि पुढचे ओव्हरहेड्स जशा इन्फॉर्मेशन प्रमाणे इथे दिलेत आकडे तसे आपण इथे ट्रान्सफर करायचे. मटेरियल आहेत 12, त्याला इंटू 22,500 केले की आपल्याला इथे मटेरियलची व्हॅल्यू मिळेल 270. लेबरसाठी दिलंय 8, त्याला इंटू आउटपुट 22,500 घेतला की 180 मिळाली. फॅक्टरी ओव्हरहेड्स बद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे की फॅक्टरी ओव्हरहेड्स 10 आहेत आणि यातले 60% फिक्स्ड आहेत. आता ह्याचं आपल्याला वेगळं वर्किंग घ्यायला लागेल. फॅक्टरी ओव्हरहेड्स 10 आहेत, हे आपल्याला 2 भागांमध्ये डिव्हाइड करायचे. फिक्स्ड आणि व्हेरिएबल. त्यातले फिक्स आपल्याला इथे देताना सांगितलंय की 60% फिक्स आहेत, त्यामुळे फिक्सला द्यायचे 60%, व्हेरिएबलला राहतील 40%. आणि हे 60-40 करायचे तर आपल्याला 10 रुपीजचे, म्हणजे इथे घेताना ₹6 आणि ₹4. तर ह्याप्रमाणे आपल्याला 6 आणि 4 कॅल्क्युलेशन पर्पजसाठी यूज करायचे. फिक्स कॉस्ट घेताना फॅक्टरीचे युनिटला 6 रुपये घ्यायचे आणि व्हेरिएबलचे युनिटला 4 घ्यायचे. तुम्ही सोडवत असताना वर्किंग नोट लिहून घ्या आणि त्यानंतरच कॅल्क्युलेशन घ्या. फॅक्टरी ओव्हरहेड्स 4 पर युनिट प्रमाणे 90,000 येत आहेत. आणि फिक्स मध्ये फॅक्टरी ओव्हरहेड्स एका युनिटला 6 रुपीज आहेत. 6 इंटू 22,500 आपल्याला करायचंय. तर इथे घेताना 6 इंटू 22,500 इज इक्वल टू आउटपुट 22,500 आणि त्याला इंटू 6 रुपीज पर युनिट केले की आपल्याला 1,35,000 असा इथे आकडा येईल फॅक्टरी ओव्हरहेड्स फिक्सचा. तर फॅक्टरीचं झालं. फॅक्टरी नंतर नेक्स्ट आपल्याला कॅल्क्युलेशन घ्यायचं आहे ऑफिसचं. ऑफिस ओव्हरहेड्स याची इन्फॉर्मेशन बघा काय दिली आहे. ऑफिस ओव्हरहेड 6 दिलेत आणि यातले 50% व्हेरिएबल आहेत. याचं आता मी इथे वर्किंग दाखवत नाही, आधीच्या क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला वर्किंग नोट दाखवून झाल्यात. हे आपण डायरेक्ट कॅल्क्युलेशन घेऊ. ऑफिस ओव्हरहेड्स 6 पर युनिट आहेत आणि ते 50% व्हेरिएबल सांगितल्यामुळे 6चे 50% म्हणजे 3 रुपये पर युनिट व्हेरिएबल येतील आणि 3 रुपये पर युनिट फिक्स येतील. या 3 ला इंटू 22,500 करायचं म्हणजे आपल्याला ऑफिस ओव्हरहेडची इथे व्हॅल्यू मिळेल. ऑफिस ओव्हरहेड्स 22,500 इंटू 3 म्हणजे इथे 67,500 असे फिक्स मध्ये आले ऑफिस ओव्हरहेड्स. आणि सेलिंग ओव्हरहेड्स 8 आहेत आणि त्याला सांगितलंय की 100% व्हेरिएबल, म्हणजे डायरेक्टली आपल्याला इथेच घ्यायचे, त्याचं बायफर्केशन काय आपल्याला करायचं नाही.
त्याप्रमाणे सेलिंग ओव्हरहेड्स आपण इथे 8 घेतले, अमाऊंट आलं 1,80,000. आता ह्याप्रमाणे आपलं एक्झिस्टिंग बजेट तयार झालाय 45% कपॅसिटीचा, जिथे 22,500 एवढा आपला आउटपुट होता. शेवटपर्यंत बघितलं दिसेल की प्रॉफिट आपलं इथे येतोय 1,35,000 आणि एका युनिटला 6 रुपीज एवढा आपला प्रॉफिट आहे. आता याच्याशी बाकीच्या लेवल्स आपल्याला कम्पेअर करायच्या. त्याच्यासाठी आता पुढचे जे कॉलम आहेत ते किती किती कपॅसिटीचे आपल्याला काढायचे ते बघू. आता पुढचे मी आकडे फक्त इथे तुम्हाला एक्सप्लेन करतो कसे घ्यायचे ते, कारण मेथड मध्ये कुठे काही बदल करायचा नाहीये. आता पुढे आपल्याला बजेटची कपॅसिटी जी सांगितली आहे ती 60% सांगितली आहे. इथे दिसते आपल्याला 60% कपॅसिटी आहे, त्यामुळे इथे घेताना 60% घ्यायचे. घेतले की सीपीयू ज्या सगळ्या आहेत, पहिली सेलिंग प्राइस आपली काय येते ती बघूया. 60% ला आउटपुट आहे 30,000 युनिट्स. आउटपुट 30,000 युनिट्स असा 60,000 युनिट साठी आहे. आणि इथे काय दिलेलं आहे की 0 to 30,000 युनिट असतील तर सेलिंग प्राइस 50च राहील. मग 0 to 30,000 युनिट्स म्हणजे एक्झिस्टिंग आता आपण बघतोय 22,500 होते. जर क्वेश्चनला सांगितलं की 60%चा बजेट काढा, जर 60% बजेट 30,000 युनिटचं आहे तर इथे आपली सेलिंग प्राइस सेमच राहणार आहे 50 रुपीज अशीच राहील. 50 रुपीज प्रमाणे 15 लाख इथे आपल्याला मिळाले. याच्या सगळ्या ज्या सीपीयू आहेत व्हेरिएबल कॉस्टच्या, ह्या कुठेही चेंज होत नाहीयेत. त्या जशाच्या तशा इथे जशा आहेत 12, 8, 4, 3 आणि 8 तशा सेम इथे घेतल्यात. त्याला इनटू आउटपुट 30,000 घेतले की इथे आपल्याला त्याच्या व्हॅल्यूज मिळतील. आणि कॉन्ट्रीब्युशन आपलं आलं पुन्हा 15. ते सेमच राहतं कॉन्ट्रीब्युशन कोणत्याही लेवलला, फक्त चेंज काय होतं तर फायनल प्रॉफिट जो आहे तो चेंज होतो फिक्स कॉस्टचा अमाऊंट सेम ठेवल्यामुळे. पुढचं फिक्स कॉस्ट, याच्यामध्ये फॅक्टरी ओव्हरहेड्स 1,35 आहेत, इथे अमाऊंट 1,35 ठेवलंय. आधीच्या क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फिक्स ओव्हरहेडचं अमाऊंट कोणत्याही लेवलला सेम राहतं. तसंच आता ऑफिस ओव्हरहेड 67,500 आहेत, म्हणजे इथे घेताना सुद्धा ऑफिस ओव्हरहेड्स आपले 67,500 येतील. आणि याची सीपीयू काढण्यासाठी 67,500 ला डिवाइड बाय करंट आउटपुट, म्हणजे इथे 2 पॉइंट समथिंग असा आन्सर येईल. राऊंड ऑफ करून आपण इथे 2.25 किंवा समथिंग जे येईल ते वहीत लिहा. इथे फॉर्म्युला लावलेला असल्यामुळे इथे 2 असं दिसते, पण पुढचा आन्सर सगळं करेक्ट आलंय. तर इथे आपण आहे तशी सगळी लेवल फॉलो केली. चेंज फक्त काय होतं की सेलिंग प्राइस कन्फर्म करायची होती. 30,000 युनिटची स्लॅब पहिली आहे, इथे 50 रुपीज ही सेलिंग प्राइस राहते, ती लिहिली की पुढे मेथड मध्ये कोणताही चेंज नाहीये. तर हा आपला बजेट झाला 60% कपॅसिटीचा. 60%च्या नंतर पुढच्या 2 कपॅसिटीच्या विचारल्यात. हे थोडा वेळ हाईड करू, कारण हे आपलं सॉल्व्ह करून झालंय. आता मेन आपल्याला पुढचा जो बजेट काढायचा आहे, किती किती कपॅसिटीचा आहे बघू. नेक्स्ट बजेट आपल्याला काढायचा आहे 80% कपॅसिटीचा. मग 80%चा बजेट घेताना 80% म्हणजे 40,000 युनिट्स येतील, 40,000 युनिट्स. आणि ह्याची सेलिंग प्राइस आपल्याला काढायची आहे 40,000 युनिटसाठी. सेलिंग प्राइस 30 ते 40,000 युनिट, याच्यासाठी आपल्याला स्लॅब काय दिली आहे 30 ते 40,000 युनिटसाठी 47. म्हणजे आता इथे सीपीयू कॉलम मध्ये सेलिंग प्राइस आपल्याला घ्यायची आहे 47. 47 प्रमाणे 40,000 ला इंटू केले की 18,80,000 आले. पुढच्या सगळ्या व्हॅल्यूची काढायची पद्धत सेम आहे. इथे ऑफिस ओव्हरहेड जसे आधीचे होते तसे सेम राहतील. आपण कन्फर्म करूया. ऑफिस ओव्हरहेड्स आधीचे किती होते. ऑफिस ओव्हरहेड्स आधीचे इथे 67,500 आहेत. अ, 67,500 सेम राहिले. त्याची सीपीयू फक्त काढताना 67,500 ला डिवाइड बाय क्वांटिटी करायचं, म्हणजे आपला
इथे बॅलन्स आकडा येतोय ₹2. हा सुद्धा पॉइंट मध्ये येईल, तुम्ही परफेक्ट जो येईल तो 2 पॉइंट समथिंग असं इथे वहीत लिहिताना लिहा. पीडीएफ शेअर करताना मी ते करेक्शन करून शेअर करतो. आता हे कॅल्क्युलेशन कम्प्लीट केलं की ह्याच्यात फक्त आपल्याला बदल काय करायचा होता, तर इथे सेलिंग प्राइस किती आहे ती कन्फर्म करायची होती. तर सेलिंग प्राइस दिसताना आपल्याला इथे दिसतंय की जर 30 to 40,000 युनिट्स तयार होत असतील तर सेलिंग प्राइस 47 आहे. तेवढं सोडलं तर बाकी इथे कोणताही बदल आपल्याला करायचा नाही. आणि शेवटचं 100% कपॅसिटीला आउटपुट किती येतोय बघूया. कपॅसिटीला आपण इथे 100% लिहिलं तर आउटपुट येईल 50,000 युनिट्स. आणि 50,000 युनिट साठी ऍप्लिकेबल सेलिंग प्राइस कोणती आहे ती बघूया. युनिट जर का 40,001च्या पुढे गेली, 40,001 पेक्षा जास्त युनिट्स आपण तयार करत असलो तर सेलिंग प्राइस येते 45. म्हणजे इथे आपल्याला आता 45 अशी सेलिंग प्राइस घ्यायची. त्याप्रमाणे पुढची सगळी कॅल्क्युलेशन्स येतील. शेवटचा एक आकडा फक्त आपल्याला इथे घ्यायचा आहे, ऑफिस ओव्हरहेड्स हे सगळ्या लेवलला सेम राहतात. त्यामुळे ऑफिस ओव्हरहेड्सचा आकडा सेम राहील 67,500. त्याची फक्त सीपीयू बदलेल, त्याला डिवाइड बाय क्वांटिटी केली, इथे 1 समथिंग 1.35 वगैरे अशी किंमत येईल काहीतरी. ती इथे लिहिली की आपलं फायनल आन्सर आपल्याला मिळालं. तर जो काही चेंज होता तो वेगवेगळ्या युनिट्सला जी सेलिंग प्राइस ऍप्लिकेबल असेल ती घ्यायची होती. बाकी 60% फिक्स किंवा 50% व्हेरिएबल याचं कॅल्क्युलेशन आधी आपण ऑलरेडी केलेलं होतं. फक्त नवीन ऍडजस्टमेंट जी होती की वेगवेगळ्या लेवलच्या आउटपुटला वेगवेगळी सेलिंग प्राइस होती. तेवढंच फक्त आत्ताच्या प्रश्नामध्ये चेंज होता. नेहमीप्रमाणे ह्याची पीडीएफ मी शेअर करून तुम्हाला पाठवली आहे. सेलिंग प्राइस चेंज सोडली तर बाकी सगळ्या मेथड सॉल्व्ह करायची, जशी आहे तशी वापरायची. आणि प्रश्न पुन्हा प्रॅक्टिस एकदा करून बघा. आणखी एक क्वेश्चन आपण याचाच प्रॅक्टिससाठी शेअर करूया. ओके, थँक्यू.